नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाट्रान्सको भरती, महाट्रान्सकोमध्ये विविध पोस्टसाठी वॅकन्सीज आलेल्या होत्या 1-2 वर्षामध्ये. त्यामध्ये नॉन टेक्निकल पोस्ट म्हणजे ज्या टेक्निकल सोडून बाकीचे क्वालिफिकेशन जसं बीकॉम बेसवर LDCच्या पोस्ट होत्या आणि बाकीसुद्धा होत्या डेप्युटी मॅनेजर वगैरे. तर त्यामध्ये अकाउंटंट फायनान्सची जी पोस्ट होती LDC, ज्याला आपण लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणतो, तर ती पोस्ट होती. परमनंट बेसवरची पोस्ट आहे, कुठल्याच प्रकारचा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस नाही, काही नाही. त्या 260 वॅकन्सी होत्या. त्याची एक्झाम रिसेंटली म्हणजे 1 ऑगस्टला झालेली आहे. त्यानुसार बघा त्याचा रिझल्ट पेंडिंग आहे आणि विद्यार्थी मित्रांचे मला भरपूर प्रश्न होते की सर त्याचा कट ऑफ काय लागू शकतो, म्हणजे एक्झाम जी झालेली आहे त्याचा कट ऑफ म्हणजे काय की शेवटचा कॅन्डिडेट किती मार्कावर सिलेक्ट होऊ शकतो कॅटेगरीनुसार, ठीक आहे, जसं ओपन OBC SC ST वगैरे आणि समांतर आरक्षण वगैरे. तर त्यामध्ये जागा या 260 होत्या आणि वेटिंग लिस्ट वगैरे 100ची वेटिंग लिस्ट लागू शकते, म्हणजे 350च्या जवळपास ती पूर्ण वेटिंग लिस्ट धरून कॅन्डिडेट सिलेक्ट करू शकतात ते, ठीक आहे. कारण की महापारेषण आहे, महापारेषणमध्ये ते वेटिंग लिस्ट आधीच लावतात, महावितरणसारखा कारभार त्यांचा नाही आहे. त्याच्यामुळे 350च्या जवळपास लिस्ट लागण्याची शक्यता आहे. 260 कन्फर्म आणि बाकी 100, 105, 110पर्यंत साधारण किंवा त्यापेक्षा जास्त वेटिंग लिस्ट, ठीक आहे. तर त्याचा जे रिझल्ट आहे, आधी आपण रिझल्टबद्दल बोलू, नंतर मी कट ऑफचं ॲनालिसिस सगळं करणार आहे. तर रिझल्टचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर 1 ऑगस्टला ती एक्झाम झाल्यामुळे त्याला आता रिझल्टला कमीत कमी 45 दिवसाचा अवधी असतो मित्रांनो. नियमाप्रमाणे 45 दिवसामध्ये म्हणजे 1.5 महिन्यामध्ये कुठलीही एक्झाम झाल्यावर रिझल्ट लावणे अपेक्षित असते. यामध्ये असं आहे की नंबर ऑफ पोस्ट या कमी आहे आणि IBPSकडे पूर्ण दिलेलं आहे महाट्रान्सकोनी. त्यामुळे रिझल्ट हा सप्टेंबरच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. त्या आधी जर लागत असला तर आपण तसं अपडेट देऊच आपल्या टेलिग्राम चॅनल थ्रू किंवा यूट्यूब चॅनल थ्रू. परंतु माझा तरी असा अंदाज आहे आणि जे काही आपण माहिती घेतली आहे त्यानुसार सप्टेंबरच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये हा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे. बाकी आता कट ऑफबद्दल जर बोललो तर कट ऑफमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रश्न भरपूर आहे. मला कट ऑफ रिलेटेड ॲक्च्युली कट ऑफ काढणे, कट ऑफ तुम्हाला मी परत एकदा सांगतो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ओपनचे कॅन्डिडेट आहे आणि तुम्ही एक्झाम दिलेली आहे. तुमचा जो काय स्कोर आहे तो 150 पैकी म्हणजे 150चा पेपर होता हा, तो कन्वर्ट होतो 100मध्ये. 150 पैकी तुम्हाला जर 80 मार्क्स येत आहेत तर आणि कट ऑफ जर 85 असेल तर शेवटचा कॅन्डिडेट हा 85चा तिथे लागतो. 80चा कॅन्डिडेट हा लागणार नाही, म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार नाही. पण जर कट ऑफ हा 75चा असेल आणि तुम्हाला 80 मार्क्स असेल तर तुमचं सिलेक्शन तिथे होऊ शकतं. कट ऑफ म्हणजे शेवटचा कॅन्डिडेट आणि टॉपर म्हणजे तुमचं जे काही तुमच्या कॅटेगरीचा जो टॉपर आहे तो, ज्याला जास्तीत जास्त मार्क्स आहे ते. कट ऑफ म्हणजे कमीत कमी ज्याला मार्क आहे ते, ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते माहिती नसतं म्हणून तर डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, कट ऑफ काढणे किंवा जे काही तुमचं सिलेक्शनचे मार्क काढणे हे अतिशय कठीण आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. परंतु विद्यार्थी मित्रांचे प्रश्न भरपूर आहेत त्या रिलेटेड, मला 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये. त्यामुळं मी मागच्या 5-6 दिवसापासून विद्यार्थी मित्रांकडून फीडबॅक घेतो आहे, माहिती घेतो आहे. त्यानुसार आपण थोडाफार तिथे अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. हा फिक्स कट ऑफ नाही, परत एकदा सांगतो, कारण की एकदा कट ऑफ दिला की मग विद्यार्थी मित्र म्हणतात की सर असं आहे तसं आहे, तुम्ही जास्त सांगता, कमी सांगता, हे सांगता ते सांगता. ॲक्च्युली फक्त आम्ही गेसिंग सांगतो किंवा अंदाज सांगतो आहे की याच्या जवळपास कट ऑफ येऊ शकतो, तो चेंजसुद्धा होऊ शकतो किंवा बराचसा बदल त्यामध्ये होऊ शकतो. जो मी आता तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे त्यामध्ये 4 ते 5 मार्क कमी पकडा, ठीक आहे. मी तुम्हाला जास्त कट ऑफ सांगतो आहे कारण की बीकॉम बेस ही एक्झाम आहे. बीकॉमचे कॅन्डिडेट्स भरपूर असतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या म्हणजे माहितीमध्ये आहेत की साधारण 35 ते 40 हजार म्हणजे 35-35.5 हजार जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी फॉर्म भरलेला होता LDCचा महाट्रान्सकोचा आणि त्यामध्ये साधारण 75% ही अटेंडन्स होती. म्हणजे एक्झाम जे काही हॉलमध्ये अटेंड ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे ते 75%, म्हणजे साधारण आपण असं पकडू शकतो की 22 ते 25 हजाराच्या घरामध्ये ही विद्यार्थी तिथे यांनी अटेंड केलेला आहे. म्हणजे 25 ते 27 हजारपर्यंत विद्यार्थ्यांनी ही एक्झाम अटेंड केलेली आहे, ठीक आहे. कारण की कट ऑफ काढताना नंबर ऑफ कॉम्पिटिशन म्हणजे काय किती कॅन्डिडेट्सनी एक्झाम दिलेली आहे किंवा ॲब्सेंट किती होते, त्यानंतर पेपरची लेवल काय होती. पेपरची लेवल ही मॉडरेट होती. तो इथे नॉर्मलायझेशन हा पद्धत नाही, IBPS नॉर्मलायझेशन माझ्या माहितीप्रमाणे तरी करत नाही. त्याच्यामुळे तुमचे मार्क्स हे कमी जास्त होणार नाही आहे. तुम्हाला 150 पैकी जर 75 मार्क होत असेल तर ते 50% होतात, म्हणजे तुम्हाला 100 पैकी तुमचं 50%चा तुमचा स्कोअर झालेला आहे. आणि रिझल्ट हा पर्सेंटेजमध्येच असतो. पर्सेंटेज म्हणजे आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी हा रिझल्ट असतो. तुम्हाला जर 150 पैकी 90 मार्क्स असतील तर तुमचा 60%चा तुमचा स्कोअर होतो आणि रिझल्ट हा त्याच्यामध्येच लागतो पर्सेंटेजमध्ये, ठीक आहे. तर मी तुम्हाला पर्सेंटेज म्हणजे 100 पैकी किती लागतील कट ऑफमध्ये आणि तुमच्या 150 पैकी किती लागतील दोन्ही याचे मार्क्स सांगतो. आणि मी जे सांगतो आहे ते कन्फर्म कट ऑफ नाही आहे, परत एकदा सांगतो, याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. 3 ते 4 मार्क तुम्ही कमी इथे धरू शकता, ठीक आहे. थोडं फास्टमध्ये सांगतो त्याच्यामुळे तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका पूर्ण.
बघा मित्रांनो, ओपनमध्ये 58 जागा होत्या LDC 260 पैकी. त्यामध्ये तुमचा जो स्कोर आहे 150 पैकी तो 112 मला एक्सपेक्टेड आहे. कट ऑफ सांगतो आहे बरं, 112 150 पैकी 112 असेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते आणि 100 पैकी 74 मार्क. ठीक आहे. त्यानंतर EWS कॅटेगरी 22 जागा होत्या. त्यामध्ये 105 मार्क तुमचे असतील तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. याचा कट ऑफ मी 105 घेतलेला आहे आणि 100 पैकी 70. नंतर SCBC 29 जागा होत्या आणि त्यामध्ये 101चा तुमचा कट ऑफ येऊ शकतो. म्हणजे 101 तर तुम्हाला मार्क असेल किंवा त्यावर असेल तुमचं सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे. पर्सेंटेजमध्ये 100 पैकी 67 जर तुमचे पर्सेंटेज असतील तर. OBCला 45 जागा होत्या तर त्याच्यामध्ये 106 OBCचा आपण 106 घेतलेला आहे 150 पैकी आणि 100 पैकी 70% जर तुम्हाला असेल 100 पैकी 70 कन्वर्ट होऊन होत असेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. SBC एकच जागा आहे. त्यामध्ये 110चा आपण घेतलेला आहे कट ऑफ. एकच जागा असल्यामुळे हे इम्पॉसिबल आहे याचा कट ऑफ काढणे, पण तरी मी अंदाज घेतलेला आहे. याच्यामध्ये बरेचसे मार्क्स कमी जास्त होऊ शकतात SBCमध्ये प्रॉपर. ठीक आहे. 73% SBCसाठी 100 पैकी लागते. नंतर SC कॅटेगरीच्या 34 जागा आहे. त्यामध्ये 105च्या वर तुम्हाला 150 पैकी 105च्या वर मार्क असेल तुमचं सिलेक्शन होऊ शकते आणि 100 पैकी 70 मार्क. ST कॅटेगरी 29 जागा 150 पैकी 92 मार्क. ST कॅटेगरीचा लो जाणार आहे. 150 पैकी 92 मार्क आणि 100 पैकी 61 मार्क. VJ 22 जागा 150 पैकी 99 मार्क आणि 100 पैकी 66 मार्क. NTB 11 जागा 150 पैकी 110 मार्क्स आणि 100 पैकी 73% म्हणजे 73 मार्क्स 100 पैकी. NTC 6 जागा 108 तुमच्या 150 पैकी आणि 72 तुमच्या 100 पैकी. ठीक आहे. आणि NTDमध्ये 3च जागा आहे. 110 मार्क्स तुमचे लागेल तुम्हाला NTDसाठी 150 पैकी आणि 100 पैकी 73 मार्क. ठीक आहे. तर प्रत्येक कॅटेगरीचा मी सांगायचा प्रयत्न केलेला मित्रांनो. समांतर आरक्षणामध्ये जसं स्पोर्ट्स आहे, महिला आरक्षणावर तर बऱ्याचशा जागा नव्हत्या, त्याच्यामुळे मी ते काढायचा प्रयत्न केला नाही, ते काढता आले नाही. परंतु हे जे काही काढलेलं आहे हे साधारण 11 कॅटेगरीचा आपण कट ऑफ इथे देतो आहे. यामध्ये 2 ते 3 मार्क तुमचे कमी जरी असतील तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे. कारण निगेटिव्ह मार्किंग आहे आणि बरेचसे विद्यार्थी ॲबसेंट होते. त्याच्यामुळे साधारण मी जिथे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ओपनचा मी तुम्हाला 100 पैकी 74%चा सांगितलेला आहे, तर तो 70% सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे असा अंदाज घ्या, नाराज होऊ नका. बाकी कट ऑफ जे काही रिझल्ट आला त्याच्यानंतर कळेलच आपल्याला. आणि रिझल्टचे एक्सपेक्टेड तुम्हाला सांगितलं आहे सप्टेंबरच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये तो येऊ शकतो. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असतील आणि बाकी आता जे काही पुढची प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस होईलच आणि रिझल्ट लागल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर फायनल लिस्ट वगैरे 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचं जॉईनिंग होऊन जाते. म्हणजे साधारण ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या आधी तुमचं जॉईनिंग होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे. तुमचे या रिलेटेड आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल कट ऑफ रिलेटेड. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढे जे काही BCom बेस वगैरे ग्रॅज्युएशन बेस आपण वॅकन्सी पुढे देऊ ते तुम्हाला मिळत राहते. धन्यवाद मित्रांनो.